हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ म्हणजे आज मी पूर्ण व्हिडिओ बनवत आहे, थोडे थोडे क्लिप वगैरे घेऊन। म्हणजे रोजचा जसा टाइम भेटतो तसा टाइम मिळत नाही, असा टाइम नाही आहे। आज मायराला सांभाळायला माझा मुलगा आहे बाबू, तो सांभाळतोय। आणि कारागीर आणि माझे मिस्टर आहेत ते कटिंग करायला गेलेत, म्हणजे टी शर्टची कटिंग करायला गेलेत। पाठीमागे जे 2 बंडल होते ते टी शर्ट कटिंग करायला गेलेत। आपली पेट्रोल पंपाची ऑर्डर आहे ती चालू झालेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। हे आहे ते 100 टी शर्ट, 100 का 100च्या वरती काहीतरी टी शर्ट आहेत, तेवढे टी शर्ट रेडी झालेले आहेत। पूर्ण टी शर्ट रेडी झालेले आहेत। आपल्याला म्हणजे शाळेचं जे काम होतं आपलं, त्या कामामध्ये खूप धावपळ झाली आणि त्या कामामुळं मला व्हिडिओ वगैरे अजिबात सुद्धा टाकता आले नाहीत। 15 ऑगस्ट नंतर आपण जेव्हा थोडंसं रिलॅक्स झालो, 15 ऑगस्टची ऑर्डर गेल्यानंतर थोडंसं म्हणजे रिलॅक्स झाले। आणि नंतर मग रिलॅक्स झाल्यानंतर एक दिवस पण कारागिरांना सुट्टीसुद्धा दिली होती आणि मी पण आराम केला होता। आराम म्हणजे मला तर आराम कशाचा, घरातलं तर काम राहतच म्हणा। पण तुम्ही पाहू शकता हे ऑर्डर आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे। अशा प्रकारचे हे टी शर्ट आहेत। हा आहे तो एक कलर आपला फायनल झालेला आहे। अजून आपल्याला 2 कलर आहेत, तर 2 कलरचे अजून आपल्याला बनवायचे आहेत। तर त्या 2 कलरचे टी शर्टचे आता कटिंग करायला गेलेली आहे। आणि ही फक्त आपण ऑर्डर काढतोय कारण ही ऑर्डर आपल्याला क्वालिटीमध्ये द्यायची होती। जवळच्या म्हणजे जवळच्या व्यक्तीची ऑर्डर होती, म्हणजे चांगले संबंध आहेत आमचे म्हणून। तसं तर सगळ्यांचेच असतात, पण जे शिकाऊ म्हणजे आपल्याकडे तुम्हाला पण माहिती आहे, लेडीजला ट्रेनिंग म्हणजे नवीन लेडीजला आपण घरातून काम देतोय, त्या लेडीज नवीन शिकतायत आणि थोडंसं त्यांना म्हणजे काम देताना पण विचार करून काम देते मी। म्हणजे आता हे कसं पेट्रोल पंपाचं काम आहे, तर हेअर पीस आहे ते रोजचे घातले जाणारे पीस आहेत। म्हणजे हे टी शर्ट आहेत ते रोज घातले जाणार आहेत। आणि म्हणजे कसं काय कसं असतं, एखादी टीम असली क्रिकेटची म्हणा, कोणत्या तरी खेळाची एखादी टीम असली तर ते काय करतात, फक्त खेळापुरतं घालतात आणि नंतर ते घालत नाही। त्यासाठी त्यांना एवढं क्वालिटी थोडीशी लो गेली तरी पण काही क्वालिटी कपड्यामध्ये वगैरे आपली प्रिंटिंगमध्ये कपड्यामध्ये जातच नाही, विषय तो नाही। फक्त कसं सिलाईमध्ये थोडंसं इकडे तिकडे टिप जाणं, थोडंसं म्हणजे उसवणं, हे करणं, थोडंसं सरळ टिप मारण्याऐवजी वाकडी जाणं, कॉलर थोडीशी सरळ लावण्यापेक्षा वाकडी जाणं, ही क्वालिटी। बाकी कपड्यात वगैरे आपण जे मटेरियल वापरतो प्रत्येकाला तेच प्रत्येकाला मटेरियल। आणि आता म्हणजे एवढं पण अवघड नाही राहिलं हे काम। प्रत्येक लेडीज खूप मनापासून करते आणि आवडीने करते, त्यासाठी ते खूप क्वालिटी द्यायचं काम म्हणजे प्रयत्न करतात आणि ते मला दिसतंय त्यांच्या कामावरून। तर त्यासाठी हे काम आहे ते आम्ही काढलं आणि जे बाकीचं जे काम राहतं ते त्यांना दिलेलं आहे बाहेर। आता जे काम येणार आहे ते आपण निम्मं काम आपल्याला ठेवणार आहोत। म्हणजे 200 टी शर्ट जरी असले तरी 100 आपण आपल्याला ठेवणार आहे। आपल्याला म्हणजे मला, माझ्या घरी जे कारागीर काम करतात त्यांना, आणि जे 100 टी शर्ट राहतील ते आपण बाहेर ज्या लेडीज माझ्याकडून काम घेऊन जातात त्या लेडीजसाठी देणार आहे। एवढाच फरक आहे। 100 म्हणजे 100 नाही, भरपूर काम आहे। आणि आता मेन म्हणजे आपल्या गणपतीची ऑर्डर चालू होत आहे, तर प्लीज सगळ्यांना एकच विनंती आहे, गणपतीच्या ऑर्डर ह्या खरं तर गणपती बसल्यानंतर देणं चालू करतात, पण तसं न करता तुम्ही अगोदरच ऑर्डर द्या। तुम्हाला तर माहिती आहे तुमचं मंडळ आहे आणि तुमच्या मंडळात किती सदस्य आहेत आणि वर्गणी वगैरे काही तर अगोदरच चालू करतात। तुम्ही काय करा, कमीत कमी थोडाफार ॲडव्हान्स देऊन आहे ना गणपतीची ऑर्डर ही लगेचच द्यायला चालू करा। कसं आहे, गणपतीच्या ऑर्डरमध्ये मला लेडीजला काम द्यावं लागणार आणि लेडीजला मला तुम्ही जर अशी अर्जंट जर ऑर्डर दिली तर मला लेडीजला काम देता येणार नाही। त्यासाठी गणपतीची ऑर्डर ही लवकरात लवकर द्या। आणि गणपतीची ऑर्डर जर तुम्ही उशिरा दिली तर काही ऑर्डर मला कॅन्सलसुद्धा कराव्या लागतात। कारण कसं असतं, गणपती बसल्यानंतर कोणाचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाचा 5 दिवसाचा असतो, कोणाचा 3 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 10 दिवसाचा, 11 दिवसापर्यंत गणपती राहतात। तर असं असतं, त्यामुळे ना तुम्ही काय करता, गणपती बसल्यानंतर ऑर्डर देता आणि मग अर्जंटमध्ये तुम्हाला ती ऑर्डर हवी असते, तर असं मग नाही होत ॲडजस्ट। आणि जरी झालं आमच्याकडून तरी तुम्हाला माहिती आहे आमचा नवीन बिझनेस आहे ना, आम्ही खूप कमी पडतोय अजूनसुद्धा, कारण आमच्याकडे स्वतःची प्रिंटिंगची मशीन वगैरे काहीच नाही। आपण कपडा हा मुंबईवरून किंवा पुण्यावरून मागवतो, त्या कपडा मागवायला पण टाईम लागतो। आणि गणपती जर आपले बाप्पा बसले की कसं पाऊस वगैरे भरपूर काही प्रॉब्लेम होतात, पाऊस चालू होतो,
तर कधी ट्रान्सफर बंद राहतं, कधी कोणती दरी कोसळलेली असते, कधी काही झालेलं असतं. अशा प्रॉब्लेममुळं आपला कपडासुद्धा आपल्याला टायमावर भेटत नाही. त्यासाठी तुमची ऑर्डर आहे ती मला टायमावर देता येत नाही आणि मग ती ऑर्डर कॅन्सल होते, असं होतं. आणि असं पण नाही आहे, माझा एवढा मोठा बिझनेस नाही की मी अगोदर कपड्याचा स्टॉक करेन. तर ते पॉसिबल नाही माझ्याकडून, कारण माझा नवीन बिझनेस आहे आणि माझी एवढी आर्थिक परिस्थिती अजिबातसुद्धा म्हणजे एवढी हे नाही आहे की अगोदर मी सगळ्यांचा कपडा मागून ठेवीन आणि मग जशी ऑर्डर येईन तशी त्या कपड्यातून मी ऑर्डर काढत राहीन, असं नाही. जेव्हा तुम्ही ऑर्डर फिक्स करता, 50% मला ॲडव्हान्स देता, आणि तेव्हा तिथून पुढे मी तुमचा कपडा मागवणार, तिथून पुढे तुमची मी डिझाईन तयार करणार, तिथून पुढे मी तुमचं काम हातात घेणार, जेव्हा कपडा हातात येणार माझ्या तेव्हा. त्यासाठी आणि अशा टायमाला आता मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की गणपतीचा हा सीझन असतो, तर प्रत्येक लेडीजला सुद्धा आशा असते की गणपतीच्या सीझनमध्ये आपल्याला जास्त काम भेटेल आणि जास्त पैसे भेटतील. तर सीझनमध्ये प्रत्येकाला म्हणजे सीझन कशासाठी म्हणतात, पैसे कमवण्याचा तो सीझन असतो, त्यासाठी त्याला सीझन असं म्हणतात. पण तुम्ही जर अशा अर्जंट ऑर्डर दिल्या तर मला लेडीजला काम देता येणार नाही. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच ऑर्डर देणं चालू करा. गणपती राहिलेतच किती दिवस, मला वाटते 18-19 दिवस राहिले असतील गणपती. त्यासाठी लवकरात लवकर ऑर्डर द्या. आणि आता मेन म्हणजे तुम्हाला सांगते, हे जे ऑर्डर आहे आपली पेट्रोल पंपाची ऑर्डर झाली की आपल्याकडे कंपनीच्या ऑर्डर चालू होणार आहेत. कंपनीच्या ऑर्डर ही आपल्याकडे खूप मोठी ऑर्डर आहे आणि ती क्वांटिटीमध्ये ऑर्डर आहे. कमीत कमी ती 25,000 टी शर्टची ऑर्डर राहते आणि ती एका जणाला दिली जात नाही, कारण एका जणाला दिली तर ती ऑर्डर टायमावर निघत नाही. त्यासाठी ते प्रत्येक कारखान्यावरती म्हणजे जे पण हे काम करतात त्यांना हे काम वाटलं जातं आणि अशाच टायमाला तुम्हाला एक चान्स आहे, तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करून तुम्ही डायरेक्ट ते टेंडर कंपनीकडून घेऊ शकता. तर असा एक म्हणजे हा एक चान्स आहे. त्यासाठी लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा, लवकरात लवकर हे काम शिका आणि दिवाळीचा टेंडर घेण्यासाठी म्हणजे दिवाळीचं जे काम घेण्यासाठी तुम्ही पण एक स्वतः मालक बना. तर होतं असं की गणपतीच्या ऑर्डरमध्येच ती ऑर्डर असते, म्हणजे गणपतीच्या ऑर्डर चालू ह्या ऑर्डरमध्ये गणपतीच्या ऑर्डरमध्ये कधी ही अर्जंट द्यायची असते, कधी ती अर्जंट द्यायची असते. गणपतीची साईडला ठेवून कधी ती द्यावी लागते, कारण त्यांचं कसं ऑडिट असतं, काय असतं, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम असतात. त्यासाठी त्या ऑर्डरसुद्धा आपल्याला अर्जंटच द्यावं लागते. तर त्याच्यासुद्धा आपण ॲडव्हान्स घेतो आणि नंतरच काम हातात घेतो. तर मला अजूनसुद्धा म्हणजे आता माझ्याकडे 2 कारागीर आहेत, पण मला अजून आणि 4 ते 5 बायका आहेत, ते घरी काम घेऊन जातात. पण अजून कामगारांची गरज आहे, म्हणजे माझ्या इथं नाही, मला 2 आहेत ते पुरेसे आहेत. पण खरोखरच कोणाला अजून काम करायची इच्छा असेल तर गणपतीच्या सीझनमध्ये आता ह्या कंपनीच्या ऑर्डरमध्ये दिवाळीपर्यंत फुल सीझन आहे. तुम्ही लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा आणि तुम्ही लवकरात लवकर हे काम चालू करा. काम अजिबातसुद्धा अवघड नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही म्हणजे आता ज्या लेडीज आहेत ते फक्त मशीन चालवता आली पाहिजे, बाकी काहीच नाही. फक्त मशीन चालवता आली पाहिजे आणि आपल्याकडे ज्या मशीन आहेत, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोणत्या मशीन आहेत, तशा मशीनी तुमच्याकडे पाहिजे. तर तुम्हीही घरातून भरपूर सारे पैसे कमवू शकता. राहिला आता असा विषय की मी काम करत नाही, तर मी काम करत नाही कारण माझ्या मिस्टरांनी माझ्यामुळं त्यांचा जॉब सोडला. त्यांना असं वाटत होतं माझी बायको एवढी धडपडते लहान मुलगी बघून. त्यांनी एक दिवस पाहिला माझा व्हिडिओ. मी मशनीवर बाळाला घेऊन काम करत असताना बाळाने अचानक हात घातला होता. मी तो हात जाऊन दिला नव्हता. तो व्हिडिओ तुम्हीसुद्धा पाहिला असेल. हात जाऊन दिला नव्हता, पण मशनीमध्ये तिचा हात एका सेकंदात मी पाठीमागे ओढला, नाही तर तिचा हात आहे तो मशनीमध्ये गेला असता. तो व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी पाहिला, तर माझ्या मिस्टर मला खवळले आणि माझे मिस्टर म्हणले की एवढा उठाठेव करण्यापेक्षा मीच माझं काम सोडून देतो, दिवस रात्र 24 घंटे मी आपल्या कामावर लक्ष देतो आणि कारागिरांवर लक्ष देतो. आता माझे मिस्टर स्वतः कटिंग करतात आणि स्वतः कारागिरांना काम देतात, स्वतः पण दिवस रात्र काम करतात आणि बाहेरसुद्धा स्वतः पुरवतात, पार्सलसुद्धा स्वतः टाकतात, घेऊनसुद्धा स्वतः येतात. एवढं सगळं धावपळ माझे मिस्टर करतात. तर माझ्या मिस्टरांचं एकच म्हणणं आहे, आता मुलगी सांभाळ, घर सांभाळ आणि आम्हाला म्हणजे आमचं पोट सांभाळ, म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घाल. तर मला तेच काम दिवसभर जातं. आता कमीत कमी 2 कारागीर माझे मिस्टर, असे 3 ते मी 4 मुलगी. आता एवढ्या जणांचं घरातलं वगैरे करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, मग खूप टाईम जातो आणि त्या टाईमात आहे ना माझं खूप असं म्हणजे कशावरच माझं नाही, जेवणाचा टाईम नाही, कशाचाच टाईम नाही राहिल्यामुळं मला पण खूप विकनेस पण आला आणि जसा मी बिझनेस चालू केला तशी माझी तब्येत अगदी खराब झाली.
पैसा तर यायला लागला, पण तब्येत बिलकुल खराब झाली. तर असं असतं. तर आपली ही ऑर्डर आहे ती आता फायनल झालेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ जर टी शर्टचा जर पाहिला असेल तर तो एक व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही तुमचं काम आहे ना चालू करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस आहे ना घरातून चालू करू शकता. फक्त एक व्हिडिओ तो पूर्ण आणि मनापासून बघा. जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघत चला. त्या एका व्हिडिओमध्ये पूर्ण टी शर्ट कसा बनवायचा ते मी सांगितलेले. बटनपट्टी, कॉलर, बाजू कशा जोडायच्या, बाह्यांना पट्टी कशी जोडायची, सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तो व्हिडिओ असेल फक्त 12 का 13 मिनिटाचा व्हिडिओ, 11:30-12 मिनिटाचा व्हिडिओ असेल. तुम्ही ते 11:30-12 मिनिटं जर दिले तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. तुम्ही भरपूर सारे त्या व्हिडिओमधून तुम्ही तो टी शर्ट बनवायला शिकू शकता. एक असं करा, एक काम करा, तो व्हिडिओ बघा. घरातला कुठलाही छोटा मोठा कपडा घ्या, कशाचाही घ्या, किंवा एखादा जुना टी शर्ट घ्या आणि त्या टी शर्टवरनं त्या व्हिडिओमध्ये बघून तो टी शर्ट कट करून तुम्ही तुमच्या मशीनवर शिवा, किंवा मशीन जर नसेल सध्या तर हाताने शिवा. आणि तो बघा, तुम्हाला तो टी शर्ट जर आला तर तुम्ही 100% आहे तो स्वतःचा बिझनेस चालवण्यालायक आहात. तुम्ही स्वतःचा बिझनेस घरातून चालू करू शकता. आता विचार करा, अशा बऱ्याच बायका आहेत, अशा म्हणजे आमच्या फील्डमध्ये जसे अशा बरेच लोक आहेत, मोठे नाव झालेलं आहे त्यांचं, खूप मोठं नाव झालेलं आहे, खूप म्हणजे खूप मोठं नाव झालेलं आहे. पण त्यांना हे सुद्धा माहीत नाही की सुई कुठं असते, सुईला धागा कसं ओवायचा हे सुद्धा माहिती नसतं का. आपण कोणत्या कंपनीची मशीनीला कोणत्या कंपनीची सुई लावतो हे सुद्धा माहीत नसतं का. कोणत्या कंपनीचा धागा आणतो हे सुद्धा माहीत नसतं. तर कारागीर सांगतात त्यांना हे कंपनीचा धागा आणा, हे कंपनी सुई आणा, तेव्हा ते घेऊन येतात. पण ते लाखो रुपये कमवतात. विचार करा, कोणाच्या जीवावर? कारागिरांच्या जीवावर. त्यांना त्यातलं गचमक काहीच माहीत नाही आहे, तरीसुद्धा तो कारागिरांच्या जीवावर, म्हणजे स्वतः मालक खुर्चीवर बसून तो कारागीर काम करतो. कारागिरांच्या जीवावर ते भरपूर सारे पैसे कमवतात. तर तसं तुम्ही सुद्धा करा. तुम्हाला जर सिलाईमध्ये इंटरेस्ट नसेल, सिलाई येत नसेल, तर तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसून सुद्धा चालवू शकता, लक्ष देऊन. फक्त काय आहे ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. किती इन्व्हेस्टमेंट मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तो प्रत्येक व्हिडिओमध्ये ते मी रिपीट करणार नाही. तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि नक्की तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल की किती इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण भरपूर सारे पैसे कमवू शकतात. तसंच आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल मी किती खूप थकलेले आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे एडिटिंग करायला म्हणा, शूट करायला म्हणा, मला अजिबातसुद्धा टाईमसुद्धा नसतो. तरीसुद्धा जसं जमलं ना तसं मी करते. आज ते पण बाहेर गेलेत. झोप तर आली होती, सगळं काम आवरलं, झोप वगैरे आली होती. पण म्हटलं की आठवड्यातनं एकदा तरी कमीत कमी प्रॉपर व्हिडिओ बनवावा आणि बनवून तुमच्यासोबत शेअर करावा. आता बऱ्याच एका दादाने मला कमेंट केली होती की माझा ॲड्रेस आहे अहिल्यानगरमध्ये आहे. ते माझं शॉप आहे. शॉपच म्हणायचं आता, घरी म्हणजे घर आणि शॉप जवळच होतं आणि आता शॉप खाली केले, घरी मशिनी लावलेल्या आहेत. तर जर तुम्हाला तर हे काम शिकायचं असेल तर तुम्हाला स्पेशली माझा नवरा आहे ना शिकवल. आजपर्यंत मी फक्त लेडीजसाठी म्हणत होते, लेडीजसाठी हे काम. पण खरोखर काही दादा पण आहेत, जेंट्स लोक पण आहेत, त्यांना काम नाही आणि ते हे काम करू इच्छितात, त्यांना हे काम करायचं आहे आणि ते मला कमेंट करतात. तर तुम्हाला जर खरंच हे काम शिकून जर स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल, त्याला काम करायची सुद्धा गरज नाही. फक्त बिझनेसबद्दल नॉलेजसुद्धा महत्त्वाचं आहे. नॉलेज जरी असलं तुम्हाला तर तुम्ही आता असं काम बाहेर देऊन सुद्धा काम करू शकता. फक्त तुम्ही ऑर्डर घ्यायच्या, तुम्ही तुमचं मार्जिन काढायचं आणि तुम्ही मला माझ्या मार्जिनमध्ये द्यायचं. तुम्ही एक्स्ट्रा तुमचं मार्जिन लावायचं. तुमच्याकडे जेवढ्या पण ऑर्डर येतील तेवढ्या सगळ्या ऑर्डर मी काढेन. असं सुद्धा काम तुम्ही करू शकता. तर बरेच जण असे आहेत की बरेच जण असे करतात की ऑर्डर घेतात, तुम्ही त्यांच्या रेटमध्ये ऑर्डर घेतात, आमच्या रेटमध्ये आम्हाला देतात. आम्ही होलसेलमध्ये देतो, त्यासाठी थोडंसं कमी ह्याच्यात आमच्याकडून तुम्हाला भेटणार. तुम्ही तुमचे रेट लावायचे आणि पुढे विकायचे, म्हणजे तुम्ही तुमच्या रेटवरून पुढं तुमची ऑर्डर द्यायची. असं सुद्धा तुम्ही करू शकता. घरातून बिझनेस करण्यासाठी भरपूर काही स्किल आहे, पण फक्त करणारा पाहिजे, कष्टाची ताकद पाहिजे, मेहनत ही केली पाहिजे. मेहनतीशिवाय काहीच नाही. आणि खरोखरच अजून जर कोणाला जर हा
बिझनेस चालू करायचा असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये जर उत्तर जर मी नाही दिलं तर माझ्या इंस्टाग्रामवरती जावा. इंस्टाग्रामवर मला DM करा किंवा माझा इंस्टाग्रामला बायोमध्ये नंबर आहे, तिथून मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज तर सगळ्यांचे मी चेक करते, DMसुद्धा चेक करते, व्हॉट्सअप मेसेजसुद्धा चेक करते. तुम्ही फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, इंस्टाग्रामला जायचं, इंस्टाग्रामला फॉलो करून तिथून माझा नंबर घ्यायचा आणि मला DM करायचा. मी तुम्हाला बिझनेससाठी नक्की सपोर्ट करेन. भेटूया अशा पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आता लय चक्कर आली, आता मला पहिलं तर झोपायचं आहे.